आयज आमी पंच मेंबर्स विलेज पंचायत साल्वादोर दो मुंदो हांगा जमल्यात. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की 17 ऑगस्टाक एक ग्राम सभा जाली आणि थंय स्वदेश दर्शन 2.0 चेर सगळेच एक कितें म्हणटा ते राजकारण तयार केलें. आय डोंट नो वीच मास्टर माइंड क्रिएटेड इट. केलें की बाबा MLA विदाउट टेकिंग द पीपल इन टू कॉन्फिडन्स तो प्रोग्राम करूंक सोदता, हे करूंक सोदतात. सो तेन्ना आमी थंय आयलीं आनी आमी कितें क्लॅरिफिकेशन आसा ती दिली आनी एक रेजोल्युशन घेतलें की आमी प्रेझेंटेशन हाडटले लोकांक खातीर. MLAनूय बायट दिली की हांगा लोकांक विचारल्या शिवाय कांयच जावचें ना, लोकांक कॉन्फिडन्सान घेवनूच सगळे डेव्हलपमेंट ह्या विलेज पंचायतीचे जातले. तेच्या नंतर 9 सप्टेंबर 2025 हांव बाकीचे कोण आसात पळय हांगा जे एलिमेंट्स असतात जे बेश्टे वाऱ्यान उलयता पळय तशें उलयना. आय कम विथ कॉरस्पॉन्डन्स आनी सगळी कॉरस्पॉन्डन्स. लास्ट ग्राम सभेनूय हांवें येवन सगळी कॉरस्पॉन्डन्स जी टुरिझम डिपार्टमेंट आनी विलेज पंचायता भितर जाल्ली ती एक्सप्लेन केली आनी तेन्ना कळलें की ऑलरेडी टुरिझम डिपार्टमेंटान जी आमची रुलींग बॉडी आसा तांकां प्रेझेंटेशन दिल्लें आनी ते तांच्यांनी लोकां पासून लिपयल्लें. परत ते आता एक असोच एक पोस्ट व्हायरल जाला. आय डोंट नो वीच मास्टर माइंड इज डुईंग दिस, कित्याक करता खबर ना. सो व्हायरल जाला की ती पोस्टपोन केल्या कित्याक टुरिझम डिपार्टमेंटान तो सगळो सब्जेक्टूच चेंज केला. सब्जेक्ट चेंज करूंक ना. दिस इज द फॅक्ट, दिस इज द ट्रूथ. माय ड्युटी एज द इलेक्टेड मेंबर इज टू ब्रिंग द फॅक्ट्स टू नोटीस ऑफ द पीपल अँड आय एम डुईंग इट. सो 9 तारखेक लेटर गेले फ्रॉम विलेज पंचायत साल्वादोर दो मुंदो. सब्जेक्ट कितें ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट अंडर स्वदेश दर्शन 2.0 आणि गेले लेटर कोणाक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यटन भवन टुरिझम डिपार्टमेंट की आमकां ते प्रेझेंटेशन जाय लोकांक आणि आमी तशें ते रेझोल्युशन घेतलां जालें. मागीर तेच्या नंतर हे केन्ना हे आतां 9 सप्टेंबराक 12 सप्टेंबराक प्रोजेक्ट सेलान दिलें की तुमी आमी ते पावर पॉयंट प्रेझेंटेशन करपाक रेडी आसा. पण त्यांच्यानी कितें केलें जेन्ना हो सब्जेक्ट घेतलो तांचे डिपार्टमेंटल कितें टॉपिक्स आसा तेच घातले आणि डेट फिक्स करा म्हणून सांगली, कितें ती सांगा म्हणून. तेच्या उपरांत रोहन सरान आमचो जो MLA आसा, जो BJPचो MLA आसा, ताणें लेटर बरयलें की बाबा आपुणूय हे प्रेझेंटेशन दिवंक सोदता. ताणें तेच टॉपिक घेतले प्रोजेक्ट अंडर स्वदेश दर्शन 2.0. तेणें इतलेंय सांगलें की आपूण ह्या पंचायतीचो वोटर, आपूण येवंक सोदता, आपूण म्हज्या गांवाच्या लोकांक क्लॅरिफिकेशन दिवंक सोदता. तेन्ना ती डेट फिक्स करची म्हण. मागीर तांच्यांनी पंचायतीन परत आमकां लेटर बरयलें, टॉपिक तेच घेतला स्वदेश दर्शन 2.0 प्रपोज डेव्हलपमेंट ऑफ इकोशिम क्रीक आनी प्रॉमेनेड आणि ती डेट फिक्स केली. कितें 21 सप्टेंबर 2025 at 10 PM. जालें, सगळें जालें, फिक्स केली आणि ती स्पेशल ग्रामसभाची नोटीसूय इश्यू केली. मागीर हे सगळें जाला पळय ते आमच्या पंचायत सेक्रेटरीक घेवन जाला. दिस हॅपन्ड आफ्टर रोहन सर सेंड अ लेटर. रोहन सर सेड की आपूण येतलो, आपूण एक्सप्लेन करता लोकांचे. दिस इज नॉट कॉन्क्रिटायझेशन बट ओनली ब्युटिफिकेशन. मागीर सडनली 17 तारखेक एक लेटर वता. कितें वता की ते टॉपिक चेंज जाला म्हणून. आता ही टेक्निकल डिफिकल्टी. म्हाका सांग, एक MLA जेन्ना येवन आपूण कितें डेव्हलपमेंट घेता ते लोकांक कळोवंक सोदता, लोकांक समजोवंक सोदता, तेन्ना इज द टॉपिक इम्पॉर्टंट? इट इज नॉट इम्पॉर्टंट. हे लोकांक परत हेच कन्फ्युजन केला की आय थिंक मोस्ट प्रोबेबली दे डीड नॉट वॉन्ट रोहन सर टू कम अँड गिव्ह द एक्सप्लेनेशन टू द पीपल. सो हांगा मेन एक कोण तरी बाबडो मास्टर माइंड राजकारण करता अशें म्हाका जाल्यार दिसता. मागीर हे सगळें जातकच हे टॉपिक घेतले, ग्रामसभा कॅन्सल केली. कित्याक केली? वाय आर दे स्टॉपिंग द MLA फ्रॉम कमिंग अँड गिव्हिंग द एक्सप्लेनेशन टू द पीपल? जेन्ना MLAन सांगला की आपूण कांयच डेव्हलपमेंट घेवचो ना लोकांच्या परमिशना शिवाय, दे शुड हॅव अलावड. मागीर हो एक पोस्ट व्हायरल जाता. हो पोस्ट व्हायरल जाता वेरीन हो कोण आय डोंट नो सम नीज गोयकार एज ही सेज. तो म्हणटा कितें की तो टॉपिक चेंज जाला आनी पोस्टपोन जाला म्हणून. आणि वी रिग्रेट कन्व्हिनियन्स. सो ही पंचायत नेमको चलयता कोण हो प्रश्न लोकांनी पळोवपाक जाय. आता BJPची पंचायत म्हणटा पण चलयता कोण? कोण हो मास्टर माइंड? कित्याक हे राजकारण चल्लां? जेन्ना BJP पार्टी, जेन्ना आमचो MLA सगळ्या लोकांक समधर्म समभाव घेवन फुडें वचूंक सोदता, जात पात हो कोण मास्टर माइंड घालता? कित्याक वाय डज ही वॉन्ट टू डिवायड आवर पीपल ओवर रिलीजन, कास्ट अँड क्रीड? शुडंट वी टेक ऑल द पीपल अँड गो? दॅट इज वॉट आवर MLA बिलीव्स. सो हांव फक्त लोकांकडे इतकें मागता की हो जो कोण मास्टर माइंड आसा
जो आमकां लोकांक सेपरेट करूंक सोदता, जो लोकां मदीं आमचे MLA ते ताणें फुडें येवन समोर येवन उलोवचें. कित्याक म्हाका जाल्यार कळ्ळ्या प्रमाणे आमचो सेक्रेटरी सांगता की तो जेन्ना नासता तेन्ना ही असली लेटरां वता, ताज्या समजुती शिवाय ताका विचारल्या शिवाय. एंड सेक्रेटरी इज अ पंचायत हेड. हे लेटर जे ड्राफ्ट केला पळय, हे सेक्रेटरीन लेटर ड्राफ्ट करूंक ना. सेक्रेटरी आम्ही आता येताले, हे लेटर कोणी ड्राफ्ट केला त्या सेक्रेटरी म्हणपालो आपल्याक काय खबरूच ना. सेक्रेटरी त्या दिसा अवेलेबल नाशिल्लो. सो आमकां जे म्हायती मेळ्ळ्या प्रमाणे की सरपंचाक हे ऑलरेडी कोणे तरी ड्राफ्ट करून भायल्या मनशान दिल्ले आसा आणि ते सरपंचान येवन हांगासर ते ड्राफ्ट करून हे लेटर हांगासर डिपार्टमेंटाक धाडलेले आसा. इतलेच जेन्ना स्वदेश दर्शन 2.0 जेन्ना हे ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट जेन्ना सुरू जाले, इट इज क्लियरली मेन्शन्ड ऑन एवरीथिंग दॅट इट इज अ ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट. बट थोडे जे एलिमेंट्स तशें ताणें सांगले, जे सोशल मिडियाचो गैरवापर करून लोकां मदीं एक संभ्रम निर्माण करूंक सोदता, त्या लोकांनी अशें एक पिक्चरायजेशन केलें की हे कॉन्क्रिटायजेशन ऑफ प्रोजेक्ट्स म्हणून हे ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट्स न्हू. आमी जेन्ना फाटली ग्रामसभा आसली, सारकी तापली ग्रामसभा, जवळ 200 लोक आयले आणि ह्याच जो पॅनल आसा, रुलींग पॅनल सो कॉल्ड आमचो BJPचेच म्हणटात ते, बट तांच्यांनी कितें केलें की लोकांक सांगूंक ना की आमकां रुलींग बॉडीक ट्युरिझम डिपार्टमेंटान प्रेजेंटेशन दिल्लें म्हणून. ज्या दिसा आमी कॉरस्पॉन्डन्स घेवन गेले ग्रामसभेक आणि लोकांक सांगले की रुलींग बॉडीक ऑलरेडी हे प्रेजेंटेशन दिल्लें आहा ब्युटिफिकेशनाचेर, तेन्ना लोकूय चकीत जाले की तांकां विचारलें तुमी आमच्या पासून लिपयले कित्याक ह्यो गजाली, तुमी लिपोवंक जाय नासलें. तुमी सरळ आमच्या कडल्यान रेजोल्युशन घेतलें की रिजेक्ट म्हणून प्रपोजल. वेन वी हॅड गॉन दॅट डे, वी एक्सप्लेन टू द पीपल अँड द रेजोल्युशन वॉज चेंज, अर्लियर रेजोल्युशन, अँड देन द रेजोल्युशन वॉज टेकन की सगळ्या लोकांक घेवन आमी हो स्पेशल ग्रामसभा घेवची आणि त्या दिसा हो सारको PPT प्रेजेंटेशन लोकां फुडें दिवचो आणि लोकांचे कितें आसा पळय भितर विचार ते घेवचे. जर हो लोकांक प्रोजेक्ट नाका जाल्यार हो प्रोजेक्ट येवचो ना. आणि आमच्या आमदारांनी पब्लिकली सांगला जर हो प्रोजेक्ट कोणाक पुरवरकारांक नाका जाल्यार तो कसोच येवचो ना म्हणून. हें सगळें जालूकूच रेजोल्युशन घेतलें गेलें आणि हे डिपार्टमेंटाक घातलें. फुडले गजाल कितें जालें आनी तो जेन्ना PPT प्रेजेंटेशन दिवपाक येता आणि एक कसलो एक बारीकसो टेक्निकल सब्जेक्ट लायन घेवन हे सगळें भायर मारप आणि हेतूनसून पॉलिटिक्स करप, सोशल मिडिया वापरप. ही पंचायत जी आसा 5 जाणांची रुलींग बॉडी, ती कॉन्क्रिटायजेशनाचेर ते दुसऱ्यांक सांगता उलयात म्हणून. स्वता म्हज्या पैठणा वॉर्डार इतले कॉन्क्रिटायजेशन कोणें पास केले प्रोजेक्ट, ते जेंकां यूज करून उलयता पळय तेच म्हणटा की तुमी 4 जाणां जे ओपोजिशन आसता तुमी कित्याक बरोवन दिना की तुमचे ओपोज आहा म्हणून त्या प्रोजेक्टाक. आमी पर्सनली ओपोज केला. हांवें एका प्रोजेक्टाक म्हज्याच फर्स्ट प्रोजेक्ट येता पैठणा तेका हांवें ओपोज केल्लो. प्रोपोज कोणी केलो, सेकंडर कोणी केलो, रुलींग बॉडी ते सांगता आमी 5 जाणां मेजॉरिटीन पास करतले. आतां फॉर एक्झाम्पल तुमकां सांगता कॉन्क्रिटायजेशन इतले उलयता, हे सोशल मिडिया जे वापरता पळय लोक जे तेच सायडीन रावल्ले आसात, ते लोकांक सांगूंक सोदता हांव आणि आमच्या पंचायत बॉडीकूय रुलिंगांक सांगूंक सोदता. जेन्ना 8 म्हयन्या पयलीं ते म्हणटाले एक्यूट प्रॉब्लेम ऑफ वॉटर इज देर इन सालय, दोनवाडो आनी किटला. ओके, सो जेन्ना असो प्रॉब्लेम आसतलो तेन्ना एक ग्रामसभा जाली आणि ग्रामसभेन सगळे जे ग्रामस्थांनी सांगले की तुमी जे प्रोजेक्ट्स येता, कॉन्क्रीट प्रोजेक्ट्स येता पळय विदाउट आमचे स्विमींग पुलाचे जे प्रोजेक्ट्स आसा तुमी ते प्रोजेक्ट्स घेवं नाका. We also told in the Gram Sabha, I personally told in the Gram Sabha, will not take it. Resolution was taken that with swimming pool project will not take it. उदकाचे प्रॉब्लेम आसा, कॉन्क्रिटायजेशन चड जातलें म्हणून. हांवें स्वता आनी आमच्या मेंबरान सांगलें तुमी ते सद्याक प्रोजेक्ट तसले पास करूं नाका म्हणून. जालें कितें, सगळे प्रोजेक्ट जे स्विमींग पुलाचे प्रोजेक्ट्स आसात ते सगळे किटला, दोनवाडो, साले जातात. तेन्ना हे सो कॉल्ड सोशल मिडिया यूज करतात ते आपल्या ज्या वाठारांत इतले जाता तेन्ना कित्याक उलयना. म्हज्या वाड्यार 100 लोक आयले, तातूंतले 50 लोक त्याच वाठारांतले आसले. जेन्ना हे प्रोजेक्ट त्यांच्या वाड्यार येता तेन्ना स्थानीक जो हे आसा पंच मेंबर आसा आनी लोक आसा तांकां घेवन आपले प्रोजेक्ट कित्याक बंद जायना. सो हे लोकां मदीं सद्या कितें आहा, राजकारण न्हू, वेगळेच दिशेन व्हरपाची गजाली चल्लेल्यो आसा. सो ते राजकारण ते थांबोवपाचें, लोकांक जे मिसगायड करपाचें आसा ते करप ना. क्लियरली हो जर प्रोजेक्ट जर लोकांक नाका जाल्यार तो येवचोय ना. आमी त्याच मताचे आसा. प्रोजेक्ट जर लोकांक नाका तो नाकाच प्रोजेक्ट. तेज्या मदीं जी सद्या ही पंचायत जी आसा ही BJPची पंचायत आसा, आमदारां वांगडा ना. सो हे जे आसा तुमकां सांगता म्हणलें हे जे कॅन्सलेशन केलां पळय आमकां 4 जाणांक खबरूच ना. आणि आमीच जे मनीस आसले 4 जाण जे ग्रामसभेक लास्ट टायम आमी लोकांक सांगलें की प्रोजेक्ट जो आसा पळय तुमी पळया म्हणून. इतलें सगळें जाल्यार आमकां कसलीच गजाल सांगूंक ना.
ह्या पंच मेंबरांनी आनी सरळ ही ग्रामसभा कॅन्सलेशन म्हणून धाडली. आतां तुमी हाज्या वयल्याचेर पॉलिटिक्स व्हरता, हातूंत थोडे एक्सटर्नल फोर्सीस आसा जे पंचायतीक इन्फ्लुयन्स करता आनी अकॉर्डिंगली द पंचायत वर्क्स. It is not aligned with Amdar, it is not aligned with us, it is neither aligned with themselves. तांच्या भितर तांचे कितें पटना अशें आमकां भायरसून खबरी आनी somebody using that thing and using that force आनी आमकां सगळें फूट घालूंक सोदपाचो प्रयत्न चल्लो आसा. सो हांव तरी सांगता हांकां अजुनूय की जे हे आसात पळय तुमी सारकें पीपीटी प्रेजेंटेशन दिवच्या लोकांक आमदार दिवंक सोदता तो आपूण सांगूंक सोदता प्रोजेक्ट नाका जाल्यार नाका, जाय जाल्यार लोकांक जाय तशें जाता. एक आधी ती पॉलिसी आशिल्ली डिवायड अँड रूल म्हणटाली आनी तो मेन कॉन्सेप्ट डिवायड अँड रूल पॉलिसीन आशिल्लो तो कितें जाती वयर काडा, भेदभाव क्रिएट करा आनी हें करा, तेंच हांगा चल्लां. हांगासर जेन्ना आमची पार्टी किंवा आमचो MLA सगळ्या लोकांक घेवन फुडें वचूंक सोदता, जातीचो प्रश्न वयर काडटा, कोण हो मास्टर मायंड? Why he wants to divide people? Why he wants to divide people in religion, caste and creed? Why can't we work together? And this is what our MLA is trying. पण तो mastermind is doing his level best. तो एकटोच ही पंचायत चलयता कशें म्हाका दिसता. Without taking the body, without taking us into confidence. लोकांक गरज आसा की ह्या मास्टरमाइंडाक वळखपाचें म्हणून. कित्याक कोण हो मास्टरमाइंड हें जाणप इज इम्पॉर्टंट अँड अकॉर्डिंगली दे शूड एक्ट ऑन इट.